नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, आज आपण थर्मोडायनामिक्समधला काही न्यूमरिकल्स आपण घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही पॉइंट्स वरती आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केले होते. आज एक नवीन पॉइंट घेऊ आपण. एंट्रॉपी आणि गिब्स एनर्जी. एंट्रॉपीचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? एंट्रॉपी सांगताना आपण असं सांगतो की एंट्रॉपीचा सिम्बॉल वापरतो एस. एंट्रॉपी स्टेट फंक्शन आहे आणि गिब्स एनर्जीचा आपण सिम्बॉल वापरतो कॅपिटल जी. राईट, किंवा त्याला शब्द आहे गिव्स फ्री एनर्जी. ठीक आहे. पण एंट्रॉपीचा अर्थ माहिती आहे? एंट्रॉपी काय सांगतो आपण की जनरली एंट्रॉपी कुठल्याही सिस्टीमची डिसऑर्डरनेस मोजण्याचं काम करतो. म्हणजे एंट्रॉपी मेजर्स द डिसऑर्डरनेस ऑफ द सिस्टीम. आणि याचा अर्थ माहित आहे गिव्स गिव्स फ्री एनर्जी असं सांगतो आपण की गिव्स फ्री एनर्जी जी इज इक्वल टू कॅपिटल जी इज इक्वल टू एच मायनस टी एस असं सांगतो आपण. राईट. आणि जेव्हा चेंज इन गिव्स एनर्जी घेऊ आपण at constant temperature delta H delta G is equal to delta H T into delta S असं सांगतो आपण. जेव्हा कंडिशन स्टँडर्ड असतात राईट तर असं लिहिलं स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज मायनस टी इंटू स्टँडर्ड एंट्रॉपी चेंज. राईट. तर हे 3 इक्वेशन्स आहे. राईट. आणि एंट्रॉपीचे काही इक्वेशन्स बरोबर आहे ना. कसं का मागे आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे काय सांगतो सेकंड लॉ मध्ये दॅट इज डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. या कंडिशन्स आपल्याला माहिती आहे. याच्यावर आपण 3 कंडिशन सांगतो की केस फर्स्ट कि डेल्टा एस राइट डेल्टा एस ग्रेटर देन 0 फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. डेल्टा एस लेस देन 0 फॉर नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस and delta S is equal to 0 when there is a equilibrium. राईट. आणि याच्याच रिव्हर्स मध्ये आपण असं सांगतो की दॅट इज डेल्टा जी. राईट. तर इथं याच्या उलट असतं ना की असं एक इक्वेशन मागे काढलेलं आपण की दॅट इज डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस असं काढतो आपण. राईट. याच्यावर आपण असं सांगू शकतो की डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0 फॉर स्पॉन्टेनियस अँड डेल्टा जी इज लेस दॅन 0 फॉर स्पॉन्टेनियस. सेकंड सांगतो आपण डेल्टा एस इज लेस दॅन 0 फॉर नॉन स्पॉन्टेनियस अँड डेल्टा जी इज ग्रेटर दॅन 0 फॉर वॉट इज नॉट स्पॉन्टेनियस. आणि पुढे सांगतो डेल्टा जी इज इक्वल टू 0 फॉर इक्विलिब्रियम अँड डेल्टा एस इज ऑल्सो नॉट दिस 0 फॉर इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर ह्या कंडिशन आपल्याला माहिती आहे जे आपण एंट्रॉपी आणि गिव्स एनर्जी मध्ये आपण अभ्यास करत असतो. याच पॉईंटवरती बेस हा आपला न्यूमेरिकल आहे. तर क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघा की दॅट इज फॉर अ सर्टन रिएक्शन. राईट. फॉर वॉट दिस सर्टन रिएक्शन डेल्टा एच नॉट इज इक्वल टू 219 किलो जूल. आणि पुढे काय म्हणलं डेल्टा एस नॉट इज इक्वल टू -21 जूल पर केल्विन. आणि पुढे सांगितलेलं आहे डिटरमाइन वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऑर नॉट स्पॉन्टेनियस. बरोबर आहे. तर डायरेक्टली आपण ही व्हॅल्यू बघून आपण सांगू शकतो की रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस. डायरेक्टली आपण इथून सांगू की डेल्टा एस ची व्हॅल्यू ही 0 पेक्षा लहान असल्यामुळे रिएक्शन कशी असणार आहे सांगा. प्रोसेस कशी आपली दॅट इज नॉन स्पॉन्टेनियस आहे. आता कॅल्क्युलेशन कडे जाऊ आपण. आपल्याला आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये म्हणजे स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये स्टेपला मार्क असतं. तर मी परत त्या गोष्टी सांगत आहे की आपल्या स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये स्टेपला मार्क असतं. म्हणून स्टेप्स वाईज करणं अत्यंत महत्वाचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट केला तर पूर्ण मार्क नाही भेटत. राईट. म्हणून आपण सुरुवात करू गिवन पासून. राईट. गिवन मध्ये काय सांगितलं बघा आधी गिवन मध्ये काय दिलेलं आहे यस सांगा काय म्हणलं फॉर सर्टन रिएक्शन डेल्टा एच नॉट बरोबर आहे स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज 219 किलो जूल असं दिलेलं आहे. बरोबर आहे. पुढे काय म्हणलं डेल्टा एस नॉट इज इक्वल टू -21 जूल पर केल्विन असं सांगितलेलं आहे. आणि पुढे विचारलं वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. इथून आपल्याला समजायला की रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे.
पण आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचंय राईट की ती नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस आहे का स्पॉन्टेनियस आहे राईट. म्हणजे हे लिहिलेलं आहे आपल्याला. आपण काय करू, डेल्टा जी ची व्हॅल्यू काढू, आपण डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू काढू, याच्यावरून सांगू आपण की रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस राईट. पण थोडंसं कन्व्हर्शन आहे कारण की किलो जूल मध्ये आहे आणि ही व्हॅल्यू जूल पर केल्विन मध्ये आहे. याला पण आपण किलो जूल मध्ये करून घेऊ. काय सांगा, जूलचं किलो जूल मध्ये जायचं म्हणजे छोट्याकडून आपल्याला मोठ्याकडे जायचंय. 1000ने आपण त्याला काय करू, डिवाइड करू. -21 इंटू 10⁻³ बरोबर आहे. दिस बिकम्स व्हॉट दिस, किंवा असंच ठेवून टाकू आपण. ही व्हॅल्यू जाते आपली किलो जूल पर केल्विन मध्ये. आणि टेम्परेचर किती घेऊ आपण, टी इज इक्वल टू, स्टँडर्ड केस आहे, टी इज इक्वल टू 298 केल्विन. परत समजा सगळ्यात काय बघून घ्या एकदा, पूर्ण समजत आहे राईट. ओके, इकडे ग्राफ करतो. हे फॉर्म्युले सगळे माहिती आहे आपण बेसिक मध्ये आपण पूर्ण घेतलेलं आहे. फॉर्म्युला काय असणार आहे आपला, दॅट इज डेल्टा जी नॉट इज इक्वल टू राईट वॉट, असं सांगतो आपण ना, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू डेल्टा एच नॉट मायनस टी इंटू डेल्टा एच नॉट. हा आपला मेन फॉर्म्युला. ओके समजा. ओके, आणि व्हॅल्यू कुठे करू आपण, काय काढायचं आपल्याला, डेल्टा जी नॉट. याच्यावरून आपण रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी आपण सांगू शकतो राईट. आपण द व्हॅल्यूज, व्हॉट अबाउट द डेल्टा जी नॉट 219 minus what about the T 298 Kelvin into delta H naught. What about the delta H naught, that is minus 21 into 10⁻³ right. हे दिलेलं आहे -21 लक्षात ठेवा, -21 into 10⁻². पहिले उपयोग केला बघा, गिवन लिहिला आपण. आता अगोदर क्वेश्चन पूर्ण बघायचं. गिवन लिहिलं, फॉर्म्युला घेतला आपण, आता व्हॅल्यू पुटअप केला आपण राईट. डेल्टा एच नॉट 219, डेल्टा एच नॉट -21 होतं जूल मध्ये, त्याला किलो जूल मध्ये केलं आपण. टेम्परेचर घेतलं आपण 298 केल्विन. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू आपण. किती येतं बघा, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू 219 मायनस, त्या दोघांचा गुणाकार घ्यायचा, तर मायनस मायनस आपण डायरेक्टली प्लस घेऊन टाकू. दॅट इज 298 इंटू 21. ठीक आहे, बाई व्हॅल्यू येणार आहे 298 प्लस 8 16 7 1 9 18 आणि 19. परत एक उठा इथे 4 आणि 1 निघाले आपलं 5. व्हॅल्यू येत आहे 8, येत आहे इथे 5, 1 रिमेन्स 9 10 12. इथे येत आहे व्हॅल्यू आली आपली 62 58. ठीक आहे, व्हॅल्यू येत आहे 6258 इंटू 10⁻³ पहिला कसं लिहिता येते, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू 219 प्लस किती आहे ती नेमके सकू आपण 6.258. दोघांची बेरीज करू आपण. किती ते बघा 219 राईट, प्लस मध्ये ऍड करायची, दॅट इज 6.258. ऍडिशन व्हॅल्यू इथे 8, इथे येत आहे 5, इथे 2 पॉईंट, इथे 9 आणि 6 आहे 15 होते. एक वरला व्हॅल्यू येत आहे 225.258. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू 225.258 एनर्जी आहे किलो जूल. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. लक्षात काय अत्यंत सोपा आहे न्यूमेरिकल, कारण की परीक्षामध्ये 2 मार्कला असतं. डेल्टा जी चा कन्सेप्ट वापरायचा, देखील लक्ष द्या. तरी क्वेश्चन मध्ये काय म्हणलं, डिटरमाइन वेदर द रिॲक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. बरोबर आहे, म्हणजे स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस इथून आपण सांगितलेलं आहे. हे मायनस आहे याचा अर्थ रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आता इथे डेल्टा जी ची व्हॅल्यू प्लस मध्ये येते. डेल्टा जी कसं आपल्या प्लस मध्ये आहे, याचा अर्थ आहे की हे कसं आहे नॉन स्पॉन्टेनियस आहे. बिकॉज डेल्टा जी ऍट डेल्टा एस दे आर अपोजिट. इक्वेशन माहिती आहे ना आपल्याला, हे इक्वेशन आहे. दॅट इज डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -3 इंटू डेल्टा एस नॉट असं घेतो आपण. याचा अर्थ काय, जर हे स्पॉन्टेनियस बरोबर आहे, हे नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे हे स्पॉन्टेनियस आहे, तर हे पण स्पॉन्टेनियस. पण कंडिशन कसं असायला पाहिजे, विरुद्ध. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असं जर असेल तर नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा इज लेस दॅन 0, डेल्टा एस इज व्हॉट दिस लेस दॅन 0 असं असेल तर ते काय असतात नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे, तिथपर्यंत समजले. 5 न्यूमेरिकल अजून सोडवा, आणि काही जर डाऊट असेल तर आपल्या कमेंट्स मध्ये टाका, त्याच्यावरचं पण आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. ओके, ठीक.